ऑल, मी आहे दीपक चॅनलवरती बिग बॉस मराठी सीझन 6 तर चालू झाला आणि त्याचबरोबर पहिला वीक कसा बसा कंप्लीट झाला. बिग बॉस घर आहे म्हटल्यानंतर ना साध्या सुद्धा गोष्टी होणं वीक मध्ये बऱ्याचशा गोष्टी घडल्या, ज्यामुळे भाऊच्या धक्क्यावरती आता बऱ्याचशा गोष्टी भाऊकडून जाण्याला भेटणार आहेत आपल्याला वीकेंडच्या वारमध्ये. म्हणजेच भाऊच्या धक्क्यावरती बरेचसे असे कंटेस्टंट आहेत की ज्यांच्यावरती कदाचित ही टांगती तलवार येणार आहे. ओके, चला तर पहिला बघूया की कोणकोणत्या मुद्द्यावरती कदाचित या भाऊच्या धक्क्यावरती. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे प्रभू शेळकेला ज्या वेळेस विशाल कोटियालने फिजिकली उचललेलं, मुंडकीला पकडून विशाल कोटियाल प्रभू शेळकेला असं उचललेलं, आणि या मुद्द्यावरती नक्कीच रितेश भाऊ नक्कीच विशाल कोटियाची क्लास घेणार आहेत. त्याचबरोबर दुसरा मुद्दा विशाल सोबतचा आणखी आहे तो म्हणजे की आजच्याच झालेल्या टास्क मध्ये विशाल आणि योगेशने चक्क हातापाईवरती उतरलेले आहेत. विशालचा स्वभाव तर सगळ्यांना महाराष्ट्राला समजतोय की हळूहळू तो डॉमिनेट करायचा प्रयत्न करतोय सगळ्या कंटेस्टंटना, पण योगेश असा आहे की योगेश त्याचा डॉमिनन्स तो स्वतःवरती घेणार नाही, आणि याच गोष्टींच्यामुळे दोघांच्या मध्ये फिजिकली टास्क मध्ये एका ठिकाणी हातापाई म्हणजे हाणामारीवरती गेलेले. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रुचिता जमादार, जिने आपली पॉवर की जी घेऊन आलेली येताना एंट्री करताना बिग बॉसच्या घरामध्ये, ती पॉवर की तिनं दिलेली फोकस्ड इंडियन म्हणजे करण सोनावणेला, आणि त्या मुद्द्यावरून बराचसाच राडा झाला बिग बॉसच्या घरामध्ये. आणि चौथी गोष्ट आहे म्हणजे राधा पाटील वरती कॉमेंट केलेली, ती म्हणजे सगळ्यांना कळलं की दीपाली सय्यदनी इंटेन्शनली कॉमेंट केली राधा पाटील वर. आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे फोकस्ड इंडियन, जो की ओव्हर कॉन्फिडन्स दिसतोय पूर्ण बिग बॉसच्या शो मध्ये आल्यापासून. तो ओव्हर कॉन्फिडंट आहे की त्याला वाटतंय की त्याच्याकडे बरेचसे असे फॉलोअर्स आहेत, आणि त्या फॉलोअर्सच्या जीवावरती तो बिग बॉसच्या घरातून बाहेरच जाऊ शकत नाहीये. तर आपला सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे विशाल कोटियाल. हो, मला माहित नाही फॅशन मॉडेल इन्फ्लुएन्सर आहे का काय एक्झॅक्टली नक्की अजून त्याचं फीचर त्याची पर्सनॅलिटी समजलीच नाहीये. आणि भाऊ बिग बॉसच्या घरात आल्यापासून स्लीवलेस शिवाय काही घालत नाहीये. माहित नाही त्याला बॉडी त्याची कदाचित दाखवायची आहे संपूर्ण महाराष्ट्र जनतेला. एकतर शर्ट घातलेला नसतो किंवा ती स्लीवलेस घातलेला, असं वाटत असतं की तोच एकटा बॉडी बिल्डर त्या घरात आहे, पण त्याला असं माहित नाही की बाजूला त्याच्या 3-4 असे बॉडी बिल्डर त्याच्यापेक्षा खतरनाक बसलेले आहेत ऑलरेडी तिथं. त्यानं स्वतःच्या बॉडीचा उपयोग जे कुमकुवत आहेत त्यांना वाचण्यासाठी केला तर बरं होईल, टास्क मध्ये त्याचा यूज केला तर बरं होईल. पण त्याचा उपयोग त्यांना आलेल्या पहिल्या दिवशी दाखवला की पैलवानांचा मेंदू हा इथं नसतो तर तो असतो खालती गुडघ्यात. असं मी का म्हणतोय कारण त्यानं आल्या पहिल्या दिवशी प्रभू शेळके अहो ते केवढा होतो, त्यानं चक्क असं मुंडक्याला पकडून मानेला पकडून असं त्यानं उचललेलं, बारक्या मुलाला उचलते तसं. कदाचित त्याला जाणवलं नाही त्या विशाल कोटियाला ऑन द स्पॉट की त्याच्याही पाठीमागं मानेमध्ये ते मणक्यापर्यंत दणका बसला असेल, आणि हे कदाचित फिजिकली असॉल्ट केल्यासारखं त्या प्रभू शेळकेवर इमोशनली आणि फिजिकली त्याला अटॅक मेंटली पहिल्या दिवशी त्याला बाद करण्याचा प्रयत्न केला विशाल कोटियालने, मुंडक्याला असं पकडून. म्हणजे आपण एखाद्याला मारतोय या पद्धतीनं त्यानं त्या प्रभू शेळकेला पकडलेलं, आणि ते सगळ्यात घाणेरडं चित्र होतं. कारण एवढा मोठा ताकदवार माणूस जर लहान जे कुमकुवत लोक त्यांच्यावरती जर यूज करत असेल तर त्याचा काय उपयोग आहे त्या बॉडीचा. असं तर ना प्रभू शेळकेला चांगल्या पद्धतीनं समजवलं की आपण यांच्या नादालाच लागायला नको. जसं की आपला रोशन भजनकर जो म्हणजे प्रभू शेळकेला मेंटली सपोर्ट द्यायला तिथं तयार होता, हे होणारच आहे. भाऊच्या धक्क्यावरती त्याला चांगलाच दणका बसणार आहे विशाल कोटियाला पहिल्या. दुसरा मुद्दा म्हणजे 2 पैलवानांची लागलेली झुंबड, कोंबड्यांची कुस्ती बघितली आहे कधी? त्या पद्धतीनं दोघं एकमेकांचं गळा दाबत होती, नरडा वळत होती, हातपाय मारत होते एकमेकाला. आता बिग बॉसने याच्यावरती काय रिॲक्शन घेते किंवा भाऊच्या धक्क्यावरती यावरती काय मुद्दा बनतोय? विशाल कोटियाल आणि योगेश दोघं असे एकमेकाला झुंबलेली की आजच्या आज दोघं एकमेकाला बाहेर काढतात. कदाचित अजून प्रोमो मध्ये हे दिसतंय की विशाल कोटियाल योगेशच्या अंगावरती बसलाय, तो दाबायलाय, नरड दाबायलाय, आणि हे चुकीचं आहे. आणि बिग बॉस नक्की त्याच्यावरची ऍक्शन घेतील. याच्या पुढे जायचं म्हटलं तर बिग बॉस मध्ये एक लय मोठा इमोशनल ड्रामा झाला 2 दिवसापाठीमागे, तो म्हणजे रुचिता जमादारचा. आता रुचिता जमादारला बिग बॉस मध्ये आलोय का ती तिच्या पाहुण्याच्या घरात गेली अजूनही समजलेलं नाहीये. तू मला पाण्याची बाटली आणून दिला तर मी तुला माझी पेन्सिल देईन, या पद्धतीने ती मेंटॅलिटी मध्ये होती. आणि
ती फोकस्ड इंडियनला बोलली की तू जर पाणी पिला स्विमिंग पूल मधलं तर मी तुला माझी पॉवर की देईन. त्या पॉवर कीची एक तर किंमत समजली नाही किंवा त्या ठिकाणी त्याला वाटत होतं की तो फोकस्ड इंडियन म्हणजे करण सोनावणे की तो ते पाणी पिऊ शकणार नाही किंवा पिऊन दाखवणार नाही. आणि पॉवर की तिनं करण सोनावणे पाणी पिल्यानंतर तिने ती बेटिंग म्हणून की दिली पण. आता याचा परिणाम म्हणजे ज्या वेळेस नॉमिनेशन टास्क येणार होता आणि बिग बॉसनं सगळ्यांना रूम मध्ये बोलवलेलं बझरच्या टास्क मध्ये, आणि या बझरच्या टास्क मध्ये एंट्री करण्यासाठी रुचिता जमादारकडे की नव्हती आणि बिग बॉसनं तर रूल सांगितलेला की की असेल तरच तुम्ही बझरच्या टास्क मध्ये रूम मध्ये यायचं. रुचिता जमादारकडे ती चावी तर नव्हती, ती की होती करण सोनावणेकडे. ती तिथे गेली, रडली, हातापाया पडल्या, पाया बसून झोपून पाया पडली. करण सोनावणेनं काय ती चावी परत दिली नाही. इमोशनली, मेंटली आणि फिजिकली या तिन्ही गोष्टीमध्ये ती कुठेतरी मागं पडताना दिसते रुचिता जमादार. आणि तिला आता करण सोनावणे चांगलीच किल्ली न देऊन तिला पण चांगलीच किल्ली दिलेली आहे. त्यामुळं आता ती चांगलीच तयार होईल या मुद्द्यावरती. हा मुद्दा नक्कीच भाऊच्या धक्क्यावरती पकडला जाईल. कारण आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे करण सोनावणे रील वरती सगळ्या महाराष्ट्राला काय सगळ्या भारताला हसवण्यात ज्याचा सगळ्यात मोठा हात आहे तो म्हणजे करण सोनावणे. बिग बॉसच्या 6 मध्ये आहे कन्फ्युज आणि डीप थिंकिंग वाला वाटतोय. कदाचित तो बिग बॉसचा खेळ समजून घ्यायचा प्रयत्न करत असेल का त्या शो मध्ये ऑलरेडी तो इन्व्हॉल्व्ह झालाय आणि तोच माइंड गेम खेळतोय. कारण त्यानं आल्या आल्या रुचिता जमादारला चांगली चावी दिली आहे. दुसऱ्या बाजूला त्यानं 1-2 ठिकाणी भांडणं पण लावलेली आहेत, ती म्हणजे तन्वी आणि रुचिताच्यात. आणि त्याचबरोबर तो एका ग्रुपमध्ये जाऊन असं सांगतोय पण की मी एक फॅमिली मॅन आहे आणि आपल्या आई वडिलांना आपण दाखवून द्यायला पाहिजे, संपूर्ण जग दाखवायला पाहिजे. मला अजून त्याची पर्सनॅलिटी समजलेली नाहीये की करण सोनावणे नक्की आहे काय. कारण तो एका बाजूला एवढा कठोर मेंटली निर्णय घेतोय, दुसऱ्या बाजूला तो एवढा स्वतःला इमोशनली दाखवतोय. म्हणजे सोनावणे काकू खरे आहेत का करण सोनावणे नक्की खरं आहे, या दोन्हीमध्ये अजून डिफरन्स आहे. ऑरेंज टीम आणि त्याच्या त्या सपोर्टमुळे कदाचित तो जास्तच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आहे. त्यानं आल्या आल्या रुचिताकडून चावी तर गपगुमाने घेतली काढून, पण ज्या वेळेस त्या चावीचा यूज करायचा वेळ होता त्यावेळेस त्यानं चावीचा यूज केला नाही. का तर त्याला वाटतंय की त्याचं फॅन्स फॉलोईंग ही त्याला वाचवेल नॉमिनेशन टास्क मधून. आणि याच्यावरती पण भाऊच्या धक्क्यावरती करणला नक्कीच चांगली चावी नाही, तिथं त्याला इंजेक्शन भेटणार आहे भाऊच्या धक्क्यावरती या मुद्द्यासाठी. सगळ्यात लास्टचा मुद्दा आहे तो म्हणजे नॉमिनेशन. आता नॉमिनेशन वीक आहे म्हटल्यावरती नॉमिनेशन तर होणारच आहे. आणि नॉमिनेट कोण कोण आहे या वीक मध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजे सागर कारंडे. सागर कारंडेचं ज्यावेळेस नाव तन्वीनं घेतलं त्यावेळेस सागर कारंडेचा बीपी वर खाली झाला आणि त्याच्यावरून त्याचं तन्वीचं जोरात वाजलं. आणि दुसऱ्या बाजूला तन्वीनं आणखीन एक नाव घेतलं ते म्हणजे दिव्या. आता या दिव्याचं नाव का घेतलं कारण गेम मध्ये ती कुठल्याही गेम मध्ये ती दिसत नाही आणि ती फिजिकली ती वीक वाटतेच. त्यामुळं तन्वीनं कदाचित तिचं पटत नाहीये या मुद्द्यावरतीही ठरवून तन्वीनं दिव्याला पिन मारायसाठी तिला नॉमिनेट केलं. पण काही नॉमिनेशन मधले नाव हे पर्सनली मला पण आवडले नाहीत. जसं की तो प्रभू शेळके. आता तो बारका प्रभू शेळके आल्यापासून त्याच्यावर ते कॅमेरा ऑलमोस्ट 1 तासाचा जो शो दाखवतोय त्यातला ऑलमोस्ट 15 ते 20 मिनिटं तो कॅप्चर करून जातोय, तो फुटेज घेऊन जातोय आणि नॉमिनेट केले प्रभू शेळकेला. दुसरा म्हणजे रोशन भजनकरला का नॉमिनेट केले हा मला मुद्दाच पटलेला